जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कृषी विभागाचे अनेक कार्यक्रम तालुक्यात होतात, मात्र त्याची कल्पना तिथल्या आमदारांना नसते. तुम्ही काय काम केलं हे आमदारांनाच माहिती नसेल तर ते लोकांपर्यंत काय कळणार असा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊनच योजना पोहोचवल्या पाहिजेत असं सांगत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आत्मासाठी अजून निधी आहे, त्यातील बहुतांश रक्कम पगारावर खर्च होते, यासाठी या योजनेची निधी मर्यादा वाढवण्याची मागणी केली. राष्ट्रीय बँकांनी कर्जाचं उद्दिष्ट वाढवलं पाहिजे. त्यांना आमच्या जिल्ह्यातल्या ठेवी चालतात, मग कर्ज का चालत नाही अशा शब्दात त्यांनी राष्ट्रीय बँकांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याबाबत बैठकीत सूचना केल्या. कम कर्जाची 31 मार्चच्या आत परतफेड करावी लागते, मात्र काही वेळा कम कर्जाची परतफेड शेतकऱ्यांकडून वेळेत होत नाही. या कर्जाला मुदतवाढ देण्याबाबत नाबार्डला कळवा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. याबाबतचा ठरावही आजच्या बैठकीत करण्याची मागणी त्यांनी केली. आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगडमध्ये काजू शिल्लक नाही, तुम्ही पंचनामे केलेले नाहीत, मग शेतकऱ्यांना मदत कशाच्या आधारावर करणार असा सवाल उपस्थित करत काजू उत्पादकांच्या बाबतीत कृषी विभागानं लक्ष देण्याची मागणी केली. बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यानं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आक्रमक होत जे अधिकारी बैठकीला उपस्थित नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी देखील भूमिका मांडत लोकप्रतिनिधी वेळ काढून बैठकीत उपस्थित राहत असतील तर अधिकारी उपस्थित का राहत नाहीत, जे अधिकारी बैठकीला उपस्थित नाहीत त्यांना नोटीस काढण्याबाबत त्यांनी बैठकीत सूचना केल्या. नाबार्डचे व्यवस्थापक आशुतोष जाधव यांच्या कामकाजाबाबत खुद्द पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत त्यांची चांगलीच कान उघाडणी या बैठकीत केली. इथं येऊन बसायचं आणि बँकेत जायचं हे अजिबात चालणार नाही. 4 वर्ष तुम्ही कोल्हापूर आहात, काम करत आहात, कशासाठी थांबला आहात तुम्ही, अशा शब्दात नाबार्डचे व्यवस्थापक जाधव यांच्या कामकाजाबाबत पालकमंत्री आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. प्रत्येक कोपऱ्यात फिरत होता. तुम्ही काय केलं नव्हतं आपण आम्हाला सांगा. किती वर्ष झाली तुम्ही 4 वर्ष कंप्लीट होतं. कशासाठी थांबायचं? 4 वर्ष तुम्ही आमची घालवली या कोल्हापूर जिल्ह्याच्या कामकाजात. जिल्हा बँकेत बसलं आणि रोखीमधला जो प्रोग्राम आहे की ज्याला जिल्हा बँकेच काम करते तर तुम्ही काय करायचं नसते, प्रत्येक सायलिंग करणार बदलून पाठवणार अपेक्षित नाही. आजच्या आज यांच्यावरती जिल्हा बँके आजच्या मुलीच्या बैठकीमध्ये यांच्यावरती आपली तक्रार घ्या. ज्या माणसाला 4 वर्षामध्ये एकाही लोकप्रतिनिधीबरोबर संपर्क केला नाही, एकाही शेतकऱ्याबरोबर संपर्क केला नाही, अशा माणसाला कुठेही घेऊन सेवेत काढून टाकायची काय व्यवस्था असते कुठे. त्या प्रत्येक माणसाला माझी सूचना अशी आहे की तुमच्या सगळ्यांचा उपयोग हा लोकांसाठी व्हायला पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा त्या सरपंचांपासून सगळ्या लोकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही सगळे पोहोचला पाहिजे. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोक माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.